आज आपण चालू घडामोडी डायरी 38 अंकामधून क्रीडा घडामोडीच्या संक्षिप्त क्रीडा घडामोडी घेत आहोत। कारण आधी आपण मेजर टॉपिक्स सगळ्या घडामोडींचे क्लिअर केले जे मेन परीक्षेला येऊ शकतात आणि आता संक्षिप्त करणार आहोत। वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये इंग्लंड 2027, 29 आणि 2031 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे यजमानपद भूषवणार आहे। आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने हे 20 जून 2025 रोजी सिंगापूर येथे झालेल्या वार्षिक परिषदेत याची घोषणा केली। त्यानंतर मागच्या वर्षी म्हणजे आता 2025 मध्ये याच वर्षी लॉर्ड्स इथे केलं होतं आणि इंग्लंड 27, 29 आणि 31 या 3 वेळेस वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे फायनल यजमानपद भूषवणार आहे असं ठरवलं। त्यानंतर बी बेनेडिक्टियन रोहितचा विक्रम झालाय। आता बी बेनेडिक्टियन रोहित याने काय केलंय, फिसू वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स 2025 मध्ये 50 मीटर बटरफ्लाय 24 सेकंदामध्ये पूर्ण करणारा पहिला भारतीय पुरुष जलतरणपटू ठरला। पहिला भारतीय पुरुष जलतरणपटू ठरलाय जर्मनीमध्ये राईन रुहर येथे फिसू वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स 2025 पार पडला। त्यामध्ये बी बेनेडिक्टियन पहिला भारतीय पुरुष जलतरणपटू ठरला। आदिती चव्हाण निवृत्त। आता युरोपमध्ये व्यावसायिक फुटबॉल खेळणारी पहिली भारतीय महिला आहे। युरोपमध्ये व्यावसायिक फुटबॉल खेळणारी पहिली भारतीय महिला असा मान पटकावणाऱ्या गोलरक्षक आदिती चव्हाणने जुलै 2025 रोजी निवृत्ती घ्यायचं ठरवलं आणि ती चेन्नईची तामिळनाडू मधली आहे। तसेच 57व्या आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये तिने भारताचं प्रतिनिधित्व केलं। तिला गोलरक्षक येते आणि युरोपमध्ये व्यावसायिक फुटबॉल खेळणारी पहिली भारतीय महिला येते। कोण? आदिती चव्हाण। ऑलिव्हिया सर्वात महागडी फुटबॉलपटू ठरली आहे, कॅनडाची आहे आणि ती ऑलिव्हिया स्मिथ ही सर्वात महागडी व्यावसायिक महिला फुटबॉलपटू ठरली। तिला आर्सेनलने 10 लाख पाऊंड देऊन करारबद्ध केले। त्यांनी लिव्हरपूलकडून तिला विकत घेतलंय। कोणाला? ऑलिव्हियाला। ए हरिकृष्णन हा 87वा ग्रँडमास्टर ठरला। कधी? 11 जुलै 2025 रोजी भारताचा 87वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनला आहे। कोण? तर ए हरिकृष्णन। तो तामिळनाडू मधला आहे, 32वा ग्रँडमास्टर आहे भारताचा 87वा आहे। त्यानंतर 86वा कोण आहे भारताचा? तर LR श्रीहरी आणि 88वा कोण आहे भारताचा? 88 तर दिव्या देशमुख। सचिन तेंडुलकरचं चित्राचं अनावरण केलंय स्टुअर्ट पियर्स राईट या व्यक्तीने 18 वर्षापूर्वी त्याच्या घरी सचिन तेंडुलकरचं छायाचित्र काढलं आणि ते लंडन आजच्या रोजी ते लंडन येथील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडच्या MCC म्युझियम मध्ये या तेंडुलकरांचे चित्राचे अनावरण केलं। कुठे? तर लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडच्या MCC म्युझियम मध्ये। आणि कोणी काढलं? स्टुअर्ट पियर्सन राईट यांचं येते। भारतात 2 प्रमुख नेमबाजी स्पर्धांचं आयोजन होणार आहे। 2027 ची नेमबाजी वर्ल्ड कप आणि 2028 ची जागतिक ज्युनियर चॅम्पियनशिप अशा 2 स्पर्धांचं आयोजन कोण करणार आहे? तर आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ 2027 आणि 28 ची नेमबाजी वर्ल्ड कप, 28 ची जागतिक ज्युनियर चॅम्पियनशिप। त्यानंतर जागतिक पोलीस आणि फायर गेम्स 2025 तर अमेरिकेतल्या अलाबामा इथं झाली होती जागतिक पोलीस फायर गेम्स। सर्वात जास्त पदक तालिकेमध्ये UP भारताकडनं कोण आहे? UP म्हणजे उत्तर प्रदेश पोलिसांच्या खेळाडूंनी भारतासाठी सगळ्यात जास्त पदकं जिंकली। टोटल 560 पदकं आहे। त्याच्यासह भारत हा 3रा ठरला आहे आणि UPने 95 पदक जिंकले। अमेरिका पहिला, ब्राझील दुसरा, आपला भारत 3रा यामध्ये। आणि याचंच काय 2029 मध्ये ही स्पर्धा म्हणजे हे जे जागतिक पोलीस आणि फायर गेम्स आहे 2029 मध्ये भारतामध्ये होणार आहे। गुजरात मधल्या अहमदाबाद, गांधीनगर, एकतानगर या 3 प्रमुख शहरांमध्ये होणार। तर भारत हा पहिला दक्षिण आशियाई देश ठरेल हे झाल्यावर। वैभव सूर्यवंशीचा विक्रम आहे। वैभव सूर्यवंशीने युवा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात जलद शतक करण्याची कामगिरी केली। भारताच्या 19 वर्षाखालील संघाला 5 जुलै 2025 रोजी इंग्लंडच्या संघाविरुद्धच्या 55 धावांनी विजय मिळवून दिला आणि त्यामध्ये याने सर्वात जलद शतक मारले एकदिवसीय क्रिकेटमध्ये। कोण? वैभव सूर्यवंशी। आणि कोणाचा विक्रम तोडला? तर पाकिस्तानच्या कामरान गुलामचा। हरविंदर सिंगला सुवर्ण पदक कशामध्ये? आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशिप मध्ये मिळाले। इथं बीजिंगला झाली होती। बीजिंगमध्ये रिकर्व पुरुषांच्या ओपन मध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक आणि जिंकलं हरविंदरने थायलंडच्या हानरेसाई
नेत्सरीचा पराभव केला. हरविंदर सिंग कशामध्ये? तिरंदाजी, पॅरा तिरंदाजी. अनाज सिंगला विजेतेपद कशात भेटलं? आशियाई स्क्वॅश स्पर्धेतील 19 वर्षाखालील मुलींची स्पर्धा तिने जिंकली आहे. त्याच्यामध्ये तिने हाँगकाँगमध्ये झालेल्या स्पर्धेतील निर्णायक लढतीत चीन अरमोना चेऊंग हिला पराभूत केलं. अनाहत सिंग स्क्वॅश स्पर्धेमध्ये 19 वर्षाखालील मुलींची स्पर्धा तिने जिंकली. त्यानंतर अनिमेश कुजूरचा राष्ट्रीय विक्रम आहे. अनिमेश कुजूर राष्ट्रीय विक्रम कशामध्ये केला त्याने? तर पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत राष्ट्रीय विक्रम मोडलाय अनिमेश कुजूर. भारताचा सर्वात वेगवान पुरुष आहे. विचारू शकतात आता की भारताचा सर्वात वेगवान पुरुष कोण आहे? अनिमेश कुजूर. आणि 100 मीटर शर्यत 10.2 सेकंदापेक्षा कमी वेळात पूर्ण करणारा पहिला भारतीय कोण? तर अनिमेश कुजूर. कोणाचा विक्रम मोडला? गुरविंदर सिंग. तो 10.20 सेकंद पळाला होता. हा 10.2. आशियाई युवा टेबल टेनिस चॅम्पियनशिप तर 29वी आशियाई युवा टेबल टेनिस चॅम्पियनशिप कुठे झाली? ताश्कंद, उझबेकिस्तान. आणि कोणती पहिली भारतीय ठरली आहे विजेतेपद पटकावणारी? तर दिव्यांशी भौमिक 15 वर्षाखालील मुलींच्या एकेरीचे विजेतेपद पटकावणारी 36 वर्षातली पहिली भारतीय. याआधी कोण होती? सुब्रमण्यम भुवनेश्वरी ही शेवटची ठरली आहे. आणि आत्ता लेटेस्ट 2 जुलै 2025 दिव्यांशी भौमिक ठरली. फुटबॉल फॉर स्कूल्स कार्यक्रम हे एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. यामध्ये आपण आर प्रज्ञानंदाला विजेतेपद मिळाले. ताश्कंद येथे उचेस चषक मास्टर्स 2025 ही स्पर्धा त्याने जिंकली आहे. ग्रँड मास्टर आर प्रज्ञानंद. लाईव्ह रेटिंगमध्ये भारताचा अव्वल मानांकित बुद्धिबळपटू ठरलाय. भारताचा पहिला लाईव्ह रेटिंगमध्ये कोण ठरलाय? तर प्रज्ञानंद. आणि जगामध्ये कितवा आहे? तो 4था आहे. U17 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप. U17 म्हणजे अंडर 17 व्हिएतनाममधल्या वुंग ताऊ येथे झाली होती. कुठे झाली होती अंडर 17 आशियातली कुस्ती चॅम्पियनशिप? तर व्हिएतनाममधल्या वुंग ताऊ येथे. भारत पहिला ठरलाय. भारतीय 17 वर्षाखालील महिला कुस्ती संघाने विजेतेपद पटकावला. तर भारत पहिला याच्यात. त्यानंतर ललित उपाध्याय निवृत्त झालाय. भारताचा हॉकीपटू होता ललित उपाध्याय आणि तो आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्त झालाय. तो 2022 पासून उत्तर प्रदेशामध्ये DYSP पदावर आहे. आणि 2014च्या वर्ल्ड कपमध्ये त्याने पदार्पण केलं होतं हॉकी मध्ये. आणि 2021 मध्ये त्याला अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. हे इम्पॉर्टंट आहे त्याच्याबद्दल. त्यानंतर आशियाई पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप कुठे झाली? थायलंडमध्ये. एवढं लक्षात ठेवा. आणि त्यानंतर भारताने 27 पदकं पटकावली. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धामध्ये कोण पहिलं आहे? तर जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी कोण आहे? नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन. स्टॅव्हंगर इथं झाली होती ही स्पर्धा. आपला भारताचा डी गुकेश तिसरा आला आहे. आणि महिलांमध्ये विचारलं तर युक्रेनची ॲना ही जिंकली आहे. त्यानंतर अंडर 23 आशियाई कुस्ती स्पर्धा. आधी पहिलं अंडर 17 महिला जिंकल्या आहे. अंडर 23 मध्ये ही पण व्हिएतनाम वुंगलाऊलाच झाली. त्यामध्ये आपले फ्री स्टाईल प्रकारामध्ये भारतीय संघ अव्वल आला आहे. अंडर 17 मध्ये पण आणि 23 मध्ये पण कोण अव्वल आहे? भारत संघ आहे. पण 23 मध्ये प्रियांशी, रीना, सृष्टी, प्रिया यांनी सुवर्णपदक पटकावलं अंडर 23 मध्ये. नीरज चोप्राला सुवर्णपदक मिळालं आहे. तर भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता. ऑलिम्पिकमध्ये पण सुवर्णपदक मिळालं होतं त्याने. आणि यावेळेस भालाफेकपटू नीरज चोप्राने डायमंड लीग ॲथलेटिक्स स्पर्धा मालिकेत पॅरिसमध्ये झाली होती. तिथे पण सुवर्णपदक पटकावलं. 88.16 पहिल्याच प्रयत्नामध्ये त्याने फेकला होता. आणि नीरजचं हे प्रथमच विजेतेपद आहे. कशातलं? पॅरिस स्पर्धेमधलं. 12वी जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा कुठे झाली आहे? तर जवाहरलाल म्हणजे कुठे होणार आहे? तर दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये भारत आयोजित करणार आहे पहिल्यांदाच. विराज हत्ती हे शुभंकर असणार आहे. आणि हे यजमानपद भूषवणारा भारत आज 4था ठरेल. आशियाई देशांमधून भारत 4था ठरेल जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा. आणि कितवी होणार आहे? तर 12वी होणार. महिला T20 वर्ल्ड कप 2026 इंग्लंडमध्ये होणार आहे. फर्स्ट टाइम 12 संघ खेळतील. भारतीय संघाला विजेतेपद 14 जून 2025 रोजी लंडनमध्ये झालेल्या फिडे वर्ल्ड रॅपिड टीम चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताचा MGD1 टीम ही कुठली टीम आहे? ही पुण्याची टीम आहे. आणि पहिला भारतीय संघ ठरला अशी कामगिरी करणारा म्हणजे फिडे वर्ल्ड रॅपिड टीम चॅम्पियनशिप 2025 मध्ये जिंकणारा तो कोण आहे? पहिला भारतीय संघ. नाव लक्षात ठेवायचं टीम MGD1 आणि पुण्यातला आहे.
त्यानंतर आर्मंड डुप्लांटिसचा जागतिक विक्रम झालाय 2025ला, म्हणजे याच वर्षी स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये स्वीडिश अमेरिकन पोल वॉल्टर आर्मंड डुप्लांटिस याने काय केलं तर 6.28 मीटर अंतर पार करून पोल वॉल्ट एक प्रकारचा खेळ आहे, तर त्याच्यामध्ये तो विश्वविक्रम त्याने प्रस्थापित केला आहे. कोणी? आर्मंड डुप्लांटिस. त्यानंतर हॉकी इंडिया मास्टर चषक पहिली आवृत्ती होती कुठे पार पडली? चेन्नईमध्ये, चेन्नईतील महापौर राधाकृष्णन हॉकी स्टेडियममध्ये. आणि महिला श्रेणींमध्ये ओडिशा जिंकली आहे पंजाबला हरवून. पुरुषांमध्ये तामिळनाडूने महाराष्ट्राचा पराभव केला. हॉकी इंडिया मास्टर चषक 2025 कुठे झाली विचारू शकतात, तर चेन्नईमधील महापौर राधाकृष्ण हॉकी स्टेडियममध्ये. त्यानंतर अल्टिमेट टेबल टेनिस 2025 6वी आवृत्ती होती, अहमदाबाद गुजरातमध्ये झाली. यू मुंबा संघाने जयपूरला हरवलं. पहिले UTT विजेतेपद पटकावलंय हे त्यांनी यू मुंबा संघाने. अल्टिमेट टेबल टेनिस 2025. त्यानंतर यावर्षी 6वी आवृत्ती, बरोबर, ही आवृत्ती लक्षात ठेवा. म्युनिक नेमबाजी वर्ल्ड कप. म्युनिक नेमबाजी वर्ल्ड कप खूप इम्पॉर्टंट आहे, कारण महाराष्ट्राच्या आर्या बोरसेने अर्जुन बबुताच्या साथीने नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेतील 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक म्हणजे दोघांनी मिळून आर्या बोरसे आणि अर्जुन लक्षात ठेवा, अर्जुन आणि आर्या या दोघांनी मिळून सुवर्णपदक पटकावलंय म्युनिक नेमबाजी वर्ल्ड कपमध्ये. सोबतच रायफल पिस्तूल आणि शॉटगन वर्ल्ड कपमध्ये सुद्धा या दोघांनी अर्जुन पदक पटकावलेलं आहे. त्यानंतर भारताचे स्थान कितवं आहे तर 3रं आहे, कारण चार पदकं जिंकले, 2 सुवर्ण 2 कांस्य. त्यामधले 1 सुवर्ण जिंकले आर्या बोरसे अर्जुन बाबुता यांच्या मिश्र संघाने, आणि एकमेवमध्ये महिलांच्या सुरुची सिंह इंदरने, हे लक्षात ठेवा हे नाव, महिलांमध्ये सुरुची सिंह इंदरने सुवर्णपदक. असे 2 सुवर्ण कशामध्ये? रायफल पिस्तूल आणि शॉटगन वर्ल्ड कप 2025 मध्ये. त्यानंतर झेनॉन गॅससह एव्हरेस्ट चढाई केली आहे, तर कोणी? ब्रिटनच्या माजी स्पेशल फोर्सेस कमांडर्सने एव्हरेस्टवर झेनॉन गॅसचा उपयोग करून चढाई केली एव्हरेस्ट शिखरावर. त्यामध्ये कोण कोण होतं? हे 4 लोक होते, कान्स, मिलर, गॉडलिंग्टन, अँथनी, हे 4 लोक होते. झेनॉन गॅसबद्दल ऐका, सायन्ससाठी खूप इम्पॉर्टंट असतो. पृथ्वीवरचा एक दुर्लभ रंगगंधहीन म्हणजे रंग नसतो, गंध नसतो त्याला, आणि हेवी गॅस असतो. वैद्यकीय उपचारांमध्ये सुद्धा उपयोगी ठरतो. अंतराळ रॉकेटमध्ये सुद्धा उपयोग केला जातो. त्यानंतर झेनॉनमुळे शरीरामधलं हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं. हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं म्हणजेच ऑक्सिजन शोषण्याचं पण प्रमाण वाढतं. त्यानंतर अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी. अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी हे नाव आता नवीन आहे. पूर्वी काय होतं तर पतौडी करंडक, हे पतौडी नाव भारताचे माजी कर्णधार मनसूर अली खान पतौडी यांच्या नावावर होतं, पण आता तेंडुलकरच्या नावावर ही ट्रॉफी दिली जाते. आणि कोणत्या मालिकेमध्ये तर भारत इंग्लंड दरम्यानच्या कसोटी क्रिकेट मालिकेमध्ये. त्यानंतर क्रिस्टियानो रोनाल्डो सदिच्छा दूत कुठे बनणार आहे तर ई-स्पोर्ट वर्ल्ड कपसाठी जागतिक सदिच्छा दूत म्हणून याची निवड केली आहे 2025च्या. तर ही कुठे होणार आहे? रियाद, सौदी अरेबियामध्ये. इंडोनेशिया ओपन 2025 डेन्मार्कच्या बॅडमिंटनपटू अँडर्स अँटोनसेनने इंडोनेशियातील जकार्ता येथे झालेला, कुठे झाली होती? जकार्ता येथे झाली होती. इंडोनेशिया ओपन 2025 झाली होती. कुठे झाली होती? जकार्ता. कोण आलं त्यामध्ये? कोणी विजेतेपद पटकावलं तर अँडर्सने. त्यानंतर महिला एकेरीमध्ये दक्षिण आफ्रिकाच्या एनसे यंगने जिंकलेलं आहे, हे लक्षात ठेवा. ओपनचे पण प्रश्न विचारले जातात. त्यानंतर तैवान ॲथलेटिक्स ओपन स्पर्धा. तैवान ॲथलेटिक्स ओपन स्पर्धा ही तैवानमधल्या तैपी इथे झाली आणि भारत त्यामध्ये किती आहे? अव्वल आहे. त्यानंतर 2रा ऑस्ट्रेलिया, 3रा जपान. पियुष चावला निवृत्त होणार आहे. भारतीय लेग स्पिनर आहे तो. भारतीय लेग स्पिनर पियुष चावला हा व्यावसायिक क्रिकेटच्या सर्व स्वरूपांमधून निवृत्त होणार आहे. तो T20 पुरुष विश्वचषक 2007, ODI 2011 आणि 2दा विश्वचषक विजेत्या संघांचा भाग होता. तो मूळ उत्तर प्रदेशातला अलीगडचा आहे. कोण? पियुष चावला. परदीप नरवाल पण निवृत्त होणार आहे. प्रो कबड्डी लीग सीझन 12च्या खेळाडूंच्या लिलावात त्याची विक्री नाही झाली, त्यामुळे तो निवृत्त होते. त्याला काय बोलायचे? डुबकी किंग. डुबकी किंग म्हणून कोणाला ओळखलं जातं तर परदीप नरवाल. आंतरराष्ट्रीय कर्णबधीर क्रिकेट मालिका. भारतीय कर्णबधीर क्रिकेट संघाने त्रिनिदाद अँड टोबॅगो विरुद्धच्या ऐतिहासिक 5 सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय कर्णबधीर क्रिकेट मालिका 2025 मध्ये विजय मिळवला. कोणी विजय मिळवला तर भारताने. कोणत्या संघाविरुद्ध? त्रिनिदाद आणि टोबॅगो.
विश्वनाथ कार्तिके पदक कांतीचा विक्रम. विश्वनाथ कार्तिके हैदराबादचा आहे तो, किशोर विश्वनाथ कार्तिके. त्याने पदकांती 7 समिट चॅलेंज पूर्ण करणारा सर्वात तरुण भारतीय ठरलाय. जगातला दुसरा सर्वात तरुण आणि भारतातला तर सर्वात तरुण ठरलाय. आणि 7 खंडातले सर्वात उंच पर्वत शिखरे सर करण्याचं आव्हान असतं या 7 समिट चॅलेंज. त्याच्यामध्ये हा तरुण व्यक्ती आहे. नाव काय त्याचं? किशोर विश्वनाथ कार्तिके. कुठला आहे? हैदराबादचा. आणि रोहित शर्माचा पण विक्रम आहे. मुंबई इंडियन्स संघाचा रोहित शर्मा IPL मध्ये 300 षटकार नोंदवणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. 300 षटकार नोंदवले कुठे? मुंबई इंडियन्स संघाचा रोहित शर्मा IPL मध्ये. तर हा दुसरा व्यक्ती ठरलाय. पहिला कोणी? क्रिस गेल आहे आणि हा दुसरा क्रिकेटपटू अशी कामगिरी करणारा आणि पहिला भारतीय आहे. पारुल चौधरीला रौप्य पदक आहे. कशामध्ये? लांब पल्ल्याची धावपटू आहे ती. आशिया ॲथलेटिक्स स्पर्धेतील आपलं दुसरं रौप्य पदक म्हणजे तिला दुसऱ्यांदा रौप्य पदक मिळालं. पारुल चौधरी कशात? आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये. त्यानंतर महेंद्र गुर्जरचा जागतिक विक्रम. महेंद्र गुर्जर स्वित्झर्लंडमध्ये पार पडलेली नोट व्हील वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रांड प्री कुठे पार पडली? स्वित्झर्लंडमध्ये. आणि त्यात भारताच्या महेंद्र गुर्जरने पुरुषांच्या भालाफेक F42 प्रकारामध्ये जागतिक विक्रम मोडला. तर पहिले कोण होतं? रोबर्टो फ्लोरियानी, म्हणजे रोबर्टोचा विक्रम होता. तर आता आपल्या भारताच्या महेंद्र गुर्जरने रोबर्टोचा विक्रम मोडलेला आहे. कुठे? नोटव्हिल वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स. पॅरा म्हणजे अपंग लोकांची. तर हा माणूस खूप इम्पॉर्टंट आहे, महेंद्र गुर्जर. गुलवीर सिंगला सुवर्णपदक मिळालंय. कशामध्ये? आशियाई ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेमध्ये. आशिया ॲथलेटिक्स अजिंक्यपद लक्षात ठेवा, कारण आपण परत आशिया ॲथलेटिक्स वाचतोय. तर हे अजिंक्यपद लक्षात ठेवा. यामध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक कोणी मिळवून दिलं? गुलवीर सिंग. जोकोविचचा 100वा विक्रम. कुठे 100वा विक्रम झाला त्याचा? तर जिनिव्हा ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये. तर हा तिसरा आहे जगामध्ये. याच्या आधी टेनिसपटू असा कोण आहे ज्याचा 100वा विक्रम विजय झालेला आहे? तर जिमी कॉनर्स, रॉजर फेडरर. 109 आणि 103 आणि याचा 100वा झालेला आहे जोकोविच. कुशमैनी हा पहिला भारतीय ठरलाय. कुशमैनी कशामध्ये? तर मोनॅको इथं ग्रँड प्रिक्समध्ये फॉर्म्युला 2ची रेस झाली होती. फॉर्म्युला 1 मूवीबद्दल पण सर्वांना माहीत असेल. ज्यांना रेसिंग माहिती आहे त्यांनी तर लक्षात राहिलाच पाहिजे. कुशमैनी ही फॉर्म्युला 2 ही शर्यत जिंकणारा पहिला भारतीय ठरलाय. कोण? कुशमैनी. शुभमन गिल कसोटी संघाचा कर्णधार आहे. कोणाच्या जागी नियुक्ती झाली आहे? तर रोहित शर्माच्या जागी कोणाची नियुक्ती झाली आहे? शुभमन गिल याची झाली आहे. आणि CK नायडू हे भारताचे पहिले कसोटी कर्णधार होते. जे सरळ सेवा करतात त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. CK नायडू भारताचे पहिले कसोटी कर्णधार होते. आणि गिल हा 5वा सर्वात तरुण भारतीय कसोटी संघाचा कप्तान आहे. सर्वात तरुण बोललं तर 5वा आहे आणि असा 37व्या कसोटी कर्णधारपदी आहे. 37वी कसोटी त्याची. फिफा युवा मालिका 2025. पहिल्या फिफा युवा मालिकेच्या अंतिम सामन्यामध्ये पॅराग्वेने कोणाला हरवलं? न्यूझीलंडवर विजय मिळवलेला आहे. कोण जिंकलं? पॅराग्वे. त्यानंतर इम्पॉर्टंट म्हणजे U19 फुटबॉल अंडर 19 फुटबॉल चॅम्पियनशिप. भारताच्या 19 वर्षाखालील फुटबॉल संघाने बांगलादेशला हरवलंय. तर ही अंतिम सामना अरुणाचल प्रदेशातील UPI येथील गोल्डन ज्युबली स्टेडियममध्ये झाला होता. त्यात भारत जिंकला. सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूमध्ये सलग 3ऱ्या वर्षी कोणाचं नाव आहे? तर क्रिस्टियानो रोनाल्डोचं. रोहित शर्मा स्टँडचं उद्घाटन. मुंबई क्रिकेट असोसिएशन तर्फे वानखेडे स्टेडियमवर नव्याने नामकरण करण्यात आलेल्या 3 स्टँडचं उद्घाटन. सर्वांना माहिती की रोहित शर्माचं नाव देत आहे, पण त्यांच्यासोबत अजून कोणाचं आहे? शरद पवार पण आहे आणि अजित वाडेकर. वेगवेगळ्या स्टँडचं नाव दिलंय. पण रोहित शर्माच्या स्टँडचं आधी नाव काय होतं? दिवेचा पवेलियन लेवल 3 स्टँड असं हे नाव होतं आणि याचं नाव आता रोहित शर्मा स्टँड आहे. आणि सोबत कोणाचं आहे ते पण लक्षात ठेवा, शरद पवार आणि अजित वाडेकर. हे अजित वाडेकर भारतीय कप्तान होते जुने. तिरंदाजी वर्ल्ड कप 2025 चीनमधल्या शांघाय येथे झाला होता आणि त्यामध्ये भारताने 2रं स्थान पटकावलं. आपल्या भारताला सुवर्णपदक तिरंदाजी वर्ल्ड कपमध्ये कोणी आणून दिलं? तर मधुरा धामणगावकरने महिला वैयक्तिक कंपाऊंड स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलंय. त्यानंतर आपला भारतीय संघ सुद्धा जिंकलाय. त्यात कोण कोण होतं? ओजस देवतळे, अभिषेक वर्मा, ऋषभ यादव हे 3 लोक होते. तर त्यांनी पण सुवर्णपदक जिंकलंय. तर मेक्सिकोला हरवून जिंकलं होतं त्यांनी.
दोहा डायमंड लीग 2025ची दोहा डायमंड लीग पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा हा दुसरा आलेला आहे. त्याने विक्रम मोडला आहे. 90.23 मीटरचा विक्रमी भालाफेक केला. जर्मनीच्या जुलियन वेबरने 91.06 मीटरचा भालाफेक करून अव्वल स्थान पटकावलंय. आपला चोप्रा दुसरा आलेला आहे त्याच्यात. त्यानंतर नीरज हा पहिला भारतीय आणि जगातला 25वा खेळाडू ठरला आहे. म्हणजे 90 मीटरपेक्षा जास्त अंतरावर भाला फेकणारा तो जगातला 25वा आणि भारतातला कोणता आहे? पहिला आहे. विचारलं जाईल 90 मीटरपेक्षा जास्त अंतरावर भाला फेकणारा नीरज हा जगातला कितवा आहे? 25वा. पहिला भारतीय आणि या दोहा डायमंड लीगमध्ये दुसरा आहे. त्यानंतर नीरज चोप्राला लेफ्टनंट कर्नल मानकपद मिळालंय. तर ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता म्हणून त्याला ओळखलं जातं. प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नल मानकपद त्याला मिळालंय. पहिले तो सुभेदार होता भारतीय सैन्यामध्ये. तो कोण होता? सुभेदार मेजर होता. आता प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नल हे पद मिळालं. कारण आता प्रादेशिक सैन्याला 75 वर्ष 2024 मध्ये पूर्ण झाले. तर लक्षात ठेवा, याच्याबद्दल प्रश्न विचारू शकतात ते. आणि आता चोप्राबद्दल जर बघायला गेलं तर तो हरियाणातील पाणीपत मधल्या खंद्रा गावातला रहिवासी असलेला आहे आणि त्याने 2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवलं. त्यानंतर 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य आणि 2023च्या ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये सुद्धा ॲथलेटिक्समध्ये सुद्धा आहे तो, फक्त भालाफेकमध्ये नाही आहे, त्यात पण सुवर्णपदक मिळवलं जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये. लक्षात ठेवा. त्यानंतर फिफा महिला फुटबॉल वर्ल्ड कप 2027 कुठे होणार आहे? तर ब्राझील पहिल्यांदाच होणार आहे. ECBची ट्रान्सजेंडरवर बंदी. ECB ट्रान्सजेंडरवर बंदी घालणारे 2 देश विचारतील तर इंग्लंड आणि वेल्सम. इंग्लंड आणि वेल्सम हे 2 देश आहे ज्यांनी बंदी घातली. सुदीरमन कप 2025 चीनमधल्या जियामेन इथं होणार आहे. जियामेन येथे झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाचा पराभव करून चीनने, म्हणजे चीनमधले जियामेन येथे झाला ना, तर चीनच जिंकलेला आहे सुदीरमन कप. खेलो इंडिया बहुउद्देशीय सभागृह तर कुठे उभारलंय? अरुणाचल प्रदेशातल्या कमले जिल्ह्यात खेलो इंडिया बहुउद्देशीय सभागृहाचं उद्घाटन झालंय. विचारतील की म्हणजे कुठे उभारलंय? तर अरुणाचल प्रदेशातल्या कमले जिल्ह्यात. आता बॅडमिंटन आशिया ज्युनियर वैयक्तिक चॅम्पियनशिप 2025 मध्ये कोणाला कांस्यपद मिळालं? तर तन्वी शर्मा आणि वेन्नोला यांना महिला एकेरी गटात कांस्यपदक मिळालं आणि या स्पर्धेत एकाच वेळी 2 महिला एकेरी पदक जिंकण्याची भारताची पहिली वेळ आहे. एकाच वेळी 2 महिला जिंकलेल्या आहेत. तन्वी शर्मा, वेन्नाला. ज्युनियर वैयक्तिक चॅम्पियनशिप होती, लक्षात ठेवा. आता शेर्पा कामी रीता यांचा विक्रम. नेपाळमधल्या या शेर्पा कामी रीता 31व्या वेळेस त्यांनी माउंट एव्हरेस्ट शिखर सर करत नवा विक्रम प्रस्थापित केला आणि स्वतःचाच विक्रम मोडलाय. नेपाळचे आहे आणि त्यांनी वयाच्या 55व्या वर्षी ही कामगिरी केली. म्हणजे ते काय करायचे, 1994 मध्ये पहिल्यांदा एव्हरेस्ट त्यांनी सर केलं होतं. त्यानंतर त्यांनी जवळपास प्रत्येक वर्षी एकदा हे शिखर सर केलेलं आहे. आता वन लाइनर घडामोडी आपण शॉर्ट्समध्ये घेणार.